अमरावतीच्या चांदूर रेल्वे नगर परिषदच्या मतदानाच्या 2 तारखेला चांदूर रेल्वे येथील पंचायत कार्यालय परिसरातून भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पैसे वाटल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी केला होता। यावेळी जिल्हाधिकारी आशिष एरेकर आणि वंचितचे निलेश विश्वकर्मा यांच्यामध्ये शाब्दिक चकमक उडाली होती। असं काय आम्हाला काय हे समजून तुमचे कर्मचारी समजून झाले काय? मग तुम्ही हा तुमचा कमांडो कसा घाला? ते 5 वर्ष नगराध्यक्ष ते आमदार लढलेलो हा हात कसा लावला? कर्मचारी आहे तुम्ही आणि तुम्ही याला हात कसा लावून राहिला? हा मी उपाध्यक्ष महाराष्ट्र राष्ट्रवादी ऐका बोल साहेब नाही हो साहेब काय तू बाजू आमच्या चांदूर भाजपसाठी काम करू नका आणि बोलायला आलो तुम्ही कलेक्टर तुम्ही आले कशासाठी? सर आले कशासाठी? बाकी मी काय 420 माझ्या काम नाही, ठेकेदार नाही, मी नेता महाराष्ट्र राज्याचा प्रदेशाध्यक्ष वंचित बहुजन। तुम्हाला ऐकून घ्या, तुम्ही ज्या पद्धतीने बोलले चालले होते ना, तुम्ही आले त्यासाठी ट्रान्सपरन्सी झालं पाहिजे होतं। मग हे असे काय कुठले हे ह्या कुठलं मला किंवा काय संबंध मारून राहिलो दिले? अरे कलेक्टरला मारून राहिलो काय? कलेक्टर आमचा आहे, निवडणुका चांदूला होऊन राहिल्या, तुम्ही तर असे गुंडागरी करून साले पोलीसवाले समजून नाही झालं। काल माझी सभा येत होती, तिथं सभाला परवानगी दिली, तो आमदार झाला भाजपचा, ते भाजपचे लोक ते पोहोचून पैसे वाटून राहिले। आम्ही मूर्ख 25 वर्ष मेहनत करतो। त्या 6 दिवसानंतर चांदूर रेल्वे पोलीस स्टेशनमध्ये निलेश विश्वकर्मा यांच्या विरोधामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले होते। त्यानंतर निलेश विश्वकर्मा यांनी विभागीय आयुक्तांकडे याबाबत तक्रार केली। उलटा चोर कोतवाल को डाटे अशी परिस्थिती झाली होती। पैसे वाटणाऱ्यावर कारवाई करण्याऐवजी माझ्यावर गुन्हे दाखल केले गेले। भाजपवाले पैसे वाटत असताना त्यांच्यावर कारवाई केलीच नाही, तर माझ्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल केले। जिल्हाधिकाऱ्यांनी यावर चौकशी करायला पाहिजे होती। माझ्यासारख्या तरुण युवकाचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न आहे। असं होत राहिलं तर माझ्यासारखे तरुण राजकारणात येणार नाही, अशी देखील प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा यांनी दिली। आमच्या लोकांनी चित्रण केले, फोटो काढले आणि त्याचवेळी कलेक्टर साहेब माननीय चांदूर रेल्वेला त्यांचा बूथ निहाय दौरा होता। तिथं आम्ही त्यांना मेसेज दिला की आम्हाला भेटायचं आहे। भेटासाठी गेलो आणि त्याला चकमक म्हणता येणार नाही, कारण का एक तरुण यूथ राजकारणी म्हणून मी माझी भूमिका तिथं मांडली। निश्चितच मला तर दुःख हे आहे की एक IAS अधिकारी आणि तो यूथ आहे, तर आमच्या अपेक्षा यूथपासूनच आहेत। कारण या अशा ज्या घटना होतात, माझं 9 वर्षाआधी जेव्हा मी निवडणूक लढलो होतो तेव्हा 120 असताना माझा पराभव झाला नगराध्यक्षासाठी, आणि आता महिला रोस्टर आलं। म्हणजे एखाद्या तरुणाने या सिस्टीमच्या लढायचं ठरवलं तर किती वर्ष संघर्ष करायचा? सिस्टीमला त्यांनी कुठंतरी कलेक्टर समोर आमच्या अपेक्षा होत्या की तात्काळ चौकशी करायला पाहिजे। 6 दिवसानंतर काल मला कळलं की माझ्यावर गुन्हा दाखल झाला। कबकी केल्याचा आरोप मी केलेला होता। असं असते की एका यूथ पॉलिटिशियन म्हणून माझ्याकडे ज्या गोष्टी होत्या ते त्यांना मांडायच्या होत्या। कलेक्टर साहेब त्यावेळेस ऐकण्याच्या मानसिकतेत नव्हतं, म्हणून त्यावेळेसचा तो स्टँड असतो। आणि आपण कोणाकडे घरानं म्हणायचं, कारण आचारसंहिता लागलेली आहे। आचारसंहितेत कोण आहे? जिल्ह्याचे बॉस कलेक्टर असतात, आणि कलेक्टरने ते ऐकून घेऊन त्याच्यावर त्वरित कारवाई केली याची आमची अपेक्षा होती। आज मोठ्या संख्येने वंचितचे सर्व पदाधिकारी आलेले आहेत, शिवसेनेचे पदाधिकारी आलेले आहेत, राष्ट्रवादीचे दोन्ही गटाचे पदाधिकारी आले आहेत। इथून आम्ही थेट आता कमिशनर साहेबांना गाठू आणि निश्चितच अशा जर तरुण राजकारणात दाबण्याचा प्रयत्न असेल मग चांगल्या लोक राजकारणात येणार नाही ना। विभागीय मागणी हीच आहे की स्वयंस्पष्ट तक्रार आम्ही दिलेली आहे, एकदम स्पष्ट तक्रार, फोटोसहित फुटेजसहित, त्याच्यावर व्हिडिओवर कारवाई झाली पाहिजे होती, त्यांची चौकशी लागली पाहिजे होती। ज्या लोकांनी पैसे वाटले त्यांचे फुटेज आम्ही दिले आहे। ती कोणती कारवाई न होता उलटा चोर कोतवाल को झाले। मीच कंप्लेंट केली, मीच एवढा मोठा मुद्दा, प्रशासकीय मुद्दा तुमच्यासमोर आणून देतो आहे की एवढी चांगली लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, त्याला गालबोट लावण्याचं काम आपल्या अमरावती जिल्ह्यात होत आहे। आणि त्याच दिवशी त्याच बूथवर कलेक्टरसुद्धा आहेत, त्यांनी ते उलट याला इंटेन्सिव्ह घेऊन तात्काळच्या कारवाई करून मेसेज द्यायला पाहिजे महाराष्ट्रात की अशा पद्धतीचं करप्ट जे लोकशाहीच्या उत्सवाला। अर्चना रक्षे, सिटी स्कॅप न्यूज, अमरावती।